अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आपण स्वामी समर्थांची सेवा अगदी श्रद्धेने करत असतो. फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो. पण तरीही तुमच्या मनात कधी हा विचार आलाय आहे का की मी इतकी सेवा करते तरीही माझ्या अडचणी दूर का होत नाहीयेत? माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे की नाही? जर तुम्हालाही तुमची सेवा अपूर्ण वाटत असेल तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण नियम माहीत नसल्यामुळे आपल्या सेवेत नकळतपणे अशा पाच मोठ्या आणि गंभीर चुका होत असतात, ज्यामुळे आपली सेवा पूर्ण होता राहते आणि स्वामींची कृपा मिळण्यास विलंब होतो. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा सुधारायच्या हे स्वामींच्या कृपेने आपण सर्व जाणून घेऊयात. पहिली चूक आहे सेवा सुरू करण्यापूर्वीची अशुद्धता. म्हणजेच पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता न पाळणे. अनेक भक्त घाईघाईत अंघोळ न करता किंवा मन विचलित असताना सेवा सुरू करतात. स्वामींना तुमचे वैभव नको आहे, त्यांना हवे आहे ते तुमचे शुद्ध मन. सेवेच्या वेळी घरात शांतता असणे, आपले शरीर स्वच्छ असणे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन चिंतामुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जर मन शुद्धच नसेल तर तुमची पूजा केवळ एक कर्मकांडच राहील ना. आणि दुसरी चूक म्हणजे सेवेत सातत्याचा अभाव. दुसरी मोठी चूक आहे आपल्या सेवेत सातत्य न ठेवणे. आज खूप वेळ सेवा केली पण उद्या आळस केला किंवा विसरलो, असं होता कामा नये. स्वामींना दररोज तुमच्याकडून तासभर सेवा नको आहे, त्यांना रोज 10 मिनिटे द्या, पण ती 10 मिनिटे पूर्ण भक्तिभावाने नित्य नियमाने द्या. श्रद्धा आणि सबुरी या शब्दातील सबुरी चा अर्थ केवळ धीर धरणेच नाही तर सेवेत सातत्य ठेवणे देखील आहे. आणि तिसरी चूक म्हणजे फक्त इच्छेसाठी सेवा करणे. तिसरी गंभीर चूक आहे फक्त एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करणे. मला हे मिळाले तर मी इतके अध्याय वाचेन किंवा माझी ही अडचण दूर झाली तरच मी सेवा करेन. अशा अपेक्षेने केलेली जी सेवा ही सेवा नसते, तो एक व्यवहार असतो. स्वामी तुमच्या अडचणी दूर करतीलच, पण सेवेचा मूळ उद्देश असतो कृतज्ञता आणि प्रेम असावा. निष्काम सेवेचा तुम्हाला स्वामींच्या जवळ घेऊन जात असतो. आणि चौथी चूक आहे सेवेच्या नियमामधील बदल. चौथी चूक म्हणजे वारंवार सेवेचे नियम बदलणे. काही लोक आज एका पद्धतीची सेवा करतात, उद्या दुसऱ्या. आज मी 7 वेळा प्रदक्षिणा करेन, उद्या 10 वेळा. असे बदल नको आहेत. एकदा तुम्ही तुमच्या गुरूंकडून किंवा मनापासून सेवा पद्धत निश्चित केली ना की तीच पद्धत वर्षानुवर्ष पाळा. स्थिर आणि निश्चित सेवाच तुमची भक्ती सिद्ध करत असते. आणि 5वी चूक आहे सेवेनंतरचा अहंकार किंवा प्रचार. आणि 5वी अत्यंत सूक्ष्म पण मोठी चूक म्हणजे मी किती सेवा करतो याचा अहंकार बाळगणे किंवा त्याचा प्रचार करणे. तुमची सेवा ही तुमच्या आणि स्वामींच्या मधली एक गोष्ट आहे. तुम्ही किती पारायण केली, किती जप केले हे जगाला सांगण्याची गरजच नाहीये. जेव्हा सेवेत अहंकार येतो तेव्हा स्वामींची कृपा जागच्या जागेच थांबत असते.
सेवा ही गुप्त असावी आणि नम्र असावी. तर भक्तांनो, लक्षात ठेवा, माझ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना तुमचे मोठे ताट किंवा तुमचे कठीण नियम नको आहेत. त्यांना हवी आहे तुमची शुद्ध श्रद्धा, तुमचे साधे आणि प्रेमळ मन. तर या 5 चुका टाळा आणि पहा तुमची सेवा किती लवकर फळ देते. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, तुम्ही जर स्वामींवर दृढ विश्वास ठेवणारे असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सेवा मार्गात मदत करण्यासाठी आणि रोज स्वामींचे प्रेरणादायक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.